चला तर मंडळी, आज बनवूयात आपण विदर्भ स्पेशल वऱ्हाडी पनीर। त्यासाठी मी काही खडे मसाले घेतले, लसण, आलं, कोथिंबीर आणि टमाटर हे दाखवलंच नाही। आणि हे आहे 250 ग्राम पनीर। ते पनीर आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते पनीर आता आपण बारीक कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण पनीर कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं ते कट करू शकता। मी चौकोन असं कट करून घेत आहे आणि आपलं पनीर कट झालं की हे आपण आता पनीर तळून घेणार आहोत। अशा प्रकारे मी क्यूब्स करून घेतले आणि आता आपण पनीर तळून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये 1.5 ते 2 माप तेल टाकून घेतलं आहे आणि हे पनीर आता आपण तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं पनीर हे कढईमध्ये टाकून थोडं लालसर होईतोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। कारण कच्चं पनीर हे खायला टेस्ट लागत नाही आणि तळलेलं पनीर हे खायला एक नंबर लागते। अशा पद्धतीने मी तळून घेतलं आहे आणि लगेच तळलेलं पनीर हे थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं त्याच पाण्यामध्ये। आता चला तर आपण भाजी बनवूया। त्यासाठी मी कढईमध्ये आणखी थोडं तेल टाकून घेतलं। त्यामध्ये जिरं, मोहरी आणि जो मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो सर्व मसाला याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि मसाला हा तेल सुटेतोवर परतून घ्यायचा आहे। वऱ्हाडी पनीर आहे तर तेल हे थोडं प्रमाणात जास्त लागेलच, कारण भाजीला तरी येण्यासाठी तेल हे टाकावंच लागतंय। आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ पण मी हे आधीच टाकून घेतलं होतं, ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे। आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत जे पनीर तळून घेतलं होतं ते पनीर यामध्ये टाकणार आहोत आणि हलवून घेणार आहोत। आणि जे मिक्सरला बारीक मसाला करून घेतला होता त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला काहीच वाया जाणार नाही। अशा पद्धतीने मी गरजेनुसार तुम्हाला जितकं पाणी हवंय तुम्ही तितकं पाणी टाकू शकता। आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आता जो मसाला आपल्याला टाकायचा आहे वऱ्हाडी मसाला, पनीर मसाला, तो मसाला आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी माझा मसाला हा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तयार आहे माझं वऱ्हाडी पनीर। तुम्हाला कसं वाटतंय ते सांगायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।